1893 ला अखंड भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात इंग्रजांनी 2611 किलोमीटरची एक सीमारेषा निश्चित करून दिली आणि ज्या सर मॉर्टिमर दुरांड या अधिकाऱ्याने हे काम केलं त्याच्या नावावरून सीमेलाच नाव दिलं गेलं दुरांड लाईन। पुढे पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर म्हणजे 1947 नंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातली पश्चिमेची सीमारेषा हीच दुरांड लाईन मानली गेली। मात्र अफगाणिस्तानने दावा केला की दुरांड लाईन ही आमच्या सार्वभौमत्वावर घाला आहे आणि आमचे पश्तून कम्युनिटीचे भाऊबंद अजूनही पाकिस्तानमध्ये गेलेत। या लाईनने सांस्कृतिक संबंध असलेल्या बलुचिस्तानशी आमचा संपर्क तोडून टाकलाय। अफगाणिस्तानने ही सीमारेषा मान्य करण्यासाठी नकार दिला आणि तेव्हापासून ते आजपर्यंत अनेकदा पाकिस्तानला अक्षरशः जेरीस आणलाय। नवा संघर्ष 21 फेब्रुवारीला सुरू झाला जेव्हा पाकिस्तानने आपल्या पश्चिम सीमेवरील अफगाणिस्तानची शहरं असलेल्या नांगरहर, पक्तिका आणि खोस्तवरच हल्ला केला आणि 26 फेब्रुवारीला अफगाणिस्तानने या हल्ल्याला एअर स्ट्राईकने उत्तर दिलं। पाकिस्तानने खुलं युद्ध जाहीर करत ऑपरेशन गझल लील हकची सुरुवात केली। आता या सगळ्यात प्रश्न उरतो, पाकिस्तानला खरंच तालिबानच्या नादाला लागणं परवडणार आहे का? ज्या तालिबानने अमेरिका आणि रशियालाही वैतागून देश सोडून जायला भाग पाडलं त्या तालिबानची ताकद नेमकी किती आहे? या सगळ्यात चीन, रशिया, अमेरिका, भारत आणि इराण हे शक्तिशाली देश नेमक्या कोणत्या भूमिकेत आहेत त्याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। पाकिस्तानचा सैन्य प्रमुख आसिफ मुनीरने जे युद्ध सुरू केलंय त्यामागे त्याचं बाग्राम कार्ड असल्याचं सांगितलं जातं, जे डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्यासाठी आहे। अमेरिकेने अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाग्राम एअरबेसही गमवावा लागला होता, जो अमेरिकेचा परदेशातला सर्वात मोठा बेस मानला जातो। डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर इच्छा बोलून दाखवली आहे की हा एअरबेस आम्हाला पुन्हा हवा आहे, कारण हा एअरबेस अत्यंत धोरणात्मक असून मध्य आशियात अमेरिकेची ताकद वाढवणार आहे। आसिफ मुनीर डोनाल्ड ट्रम्प यांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा पणाला लावतोय। मात्र याबाबतचे कोणतेही ठोस पुरावे अजून समोर आलेले नाहीत, ही फक्त चर्चा आहे। मात्र यामुळे पाकिस्तान हा रशिया आणि चीनचीही नाराजी ओढून घेणार आहे, कारण हे दोन्ही देश अमेरिकेचे कट्टर विरोधक आहेत आणि अमेरिकेला मध्य आणि दक्षिण आशियात कोणतीही धोरणात्मक एंट्री देण्याच्या विरोधात असतील। परिणामी अफगाणिस्तानला अडचणीत आणून जर अमेरिकेला खुश करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला तर रशिया, इराण आणि चीनकडून पाकिस्तानची कोंडी केली जाईल। खरं तर अफगाणिस्तानला द ग्रेव्ह यार्ड ऑफ एम्पायर्स असं म्हटलं जातं। सोव्हिएत युनियन म्हणजे आत्ताच्या रशियाने 1979 ते 1989 या 10 वर्षांच्या काळात अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांशी 2 हात केले, पण स्वतःचे हजारो सैनिक गमावले, आर्थिक झळ बसली आणि शेवटी काही हाताला लागत नाही हे पाहून काढता पाय घ्यावा लागला। हाच प्रकार अमेरिकेसोबतही घडला। अमेरिकेने दर 20 वर्ष आपले लाखो सैनिक अफगाणिस्तानमध्ये ठेवले, मात्र तालिबानने पुन्हा एकदा कब्जा केला आणि अमेरिकेला काढता पाय घ्यावा लागला। हाच प्रकार 1839 ते 1919 या काळात ब्रिटिशांसोबतही झाला होता आणि ब्रिटिशांनी या देशाकडे पुन्हा कधी वळूनही पाहिलं नव्हतं। अफगाणिस्तानचं एक वैशिष्ट्य आहे की हा देश मोठमोठ्या डोंगर रांगांनी बनलेला आहे, छोट्या छोट्या व्हॅली आहेत ज्याचा अंदाज शत्रूला कधी येत नाही। इथे तालिबानचं गावागावात वर्चस्व आहे आणि जर तालिबान सोबत लढायचं तर लागणारा खर्च प्रचंड मोठा आहे। त्यामुळेच म्हणतात की एम्पायर्स रन आउट ऑफ पेशन्स बिफोर अफगान्स रन आउट ऑफ रेजिस्टन्स। कोणत्याही देशात सहसा राजधानीवर ताबा मिळवला म्हणजे देशावर ताबा मिळवला अशी परिस्थिती असते, मात्र अफगाणिस्तानमध्ये तसं नाही। काबूल हा एक छोटासा भाग आहे आणि अफगाणिस्तानच्या प्रत्येक प्रांतात स्वतःचं एक पॉवर सेंटर आहे। त्यामुळे आतापर्यंत कितीही वेळा काबूलला ताब्यात घेतलं तरी पूर्ण अफगाणिस्तान कोणालाही ताब्यात घेता आलं नाही। 2021 ला अमेरिकेने 20 वर्षांच्या मुक्कामानंतर काढता पाय घेतल्यानंतर 30 दिवसात तालिबानने पुन्हा सत्ता काबीज केली। सध्याच्या परिस्थितीत तालिबानच्या ताकदीचा विचार केला तर फिदाईन हल्ले म्हणजे सुसाईड बॉम्बर ही तालिबानची सर्वात मोठी ताकद मानली जाते। पाकिस्तानच्या बाबतीत बोलायचं तर 6.5 लाख सैनिक, 400 पेक्षा जास्त विमानं, एअरफोर्स, अणुबॉम्ब, नौदल, अद्ययावत प्रशिक्षण असा सगळा तगडा बंदोबस्त आहे। मात्र तरीही तालिबान भारी पडण्याची काही कारणंही आहेत। तालिबानचं धोरण हे थेट युद्ध नाही तर गुरिल्ला वॉर हे आहे। तालिबान कधीही थेट युद्धात उतरत नाही, तर युद्ध हे लांबवलं जातं, छुपे हल्ले केले जातात, शत्रूचा संयम संपवला जातो। तालिबानकडून युद्ध हे प्रचंड महागडं, वेदनादायी आणि दीर्घकाळ बनवलं जातं। अफगाणिस्तानमधल्या डोंगर रांगांमुळे शत्रूला टँक्स किंवा कोणत्याही शस्त्रसामग्रीची वाहतूक करणं प्रचंड कठीण आहे, पण तालिबानच्या गरजा अत्यंत कमी आहेत आणि ते काही वर्षच काय पण दशकांपर्यंत लढत राहू शकतात हे त्यांनी अमेरिकेसोबत दाखवून दिलंय। पाकिस्तानचं या सगळ्या परिस्थितीवर म्हणणं आहे की अमेरिका, रशिया या सगळ्या बाहेरून आलेल्या ताकदी होत्या म्हणून त्यांचा इथे टिकाव लागला नाही।
पण आम्ही शेजारी आहोत आणि तालिबानचे सगळे धागेदोरे आम्हाला माहिती आहेत. पाकिस्तानने ऑपरेशन लॉन्च केल्यानंतर दावा केला की आमचे 12 सैनिक मारले गेलेत, तर अफगाणिस्तानचे 247. पाकिस्तानकडून दुराण लाईन ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि या सीमा भागात आमचं सैन्य घुसलं असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. तर दुसरीकडे तालिबानने सांगितलंय की आम्ही ठरवलं तर 24 तासात पाकिस्तानला ताब्यात घेऊ शकतो. खरं तर यापूर्वी कित्येकदा पाकिस्तानवर अफगाणिस्तानने आक्रमण केलंय आणि पाकिस्तानमध्ये जे मिसाईल आहेत त्यापैकी काही मिसाईलचं नावही अफगाणिस्तानच्या आक्रमणकर्त्यांच्या नावावरून ठेवलेलं आहे. पाकिस्तानने जाहीर केलेल्या युद्धाचा विचार केला तर यात जिंकणार कुणीही नाही. अफगाणिस्तान व्यापारासाठी पाकिस्तानच्या बंदरांवर अवलंबून आहे, तर पाकिस्तानला पश्चिम सीमेवरून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. तापी गॅस पाईपलाईन, चीनचा CPAC असे अनेक प्रकल्प या तणावामुळे खोळंबले जाऊ शकतात, ज्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. खरं तर या सगळ्या परिस्थितीत आता अर्थातच आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर याचे कसे परिणाम होतात ते पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अफगाणिस्तान भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार देश आहे. भारताला मध्य आशियात व्यापार करण्यासाठी अफगाणिस्तान हे प्रवेशद्वार मानलं जातं. पाकिस्तानकडून जे हल्ले करण्यात आलेत आणि या ज्या निरपराध लोकांचा बळी गेला त्याचा भारताकडून निषेध करण्यात आलाय. पाकिस्तानचं तर म्हणणं आहे की भारताच्या वतीने तालिबानच हे हल्ले करताय. गेल्या वर्षी तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नवी दिल्लीचा दौरा केला होता आणि भारतासोबत अफगाणिस्तानचे वाढत असलेले संबंध पाकिस्तानला फार रुचलेले नव्हते. या दोन्ही देशात खुलं युद्ध होण्याची शक्यता फारशी नाहीच, कारण अफगाणिस्तानकडे हवाई दल नाही. तालिबानने युद्ध सुरू ठेवलं तरी ते गुरिल्ला वॉर असेल, ज्याने अमेरिकेलाही वैतागून सोडलं होतं. त्यामुळे या युद्ध परिस्थितीत भारतासाठी संधी आणि धोका अशा दोन्ही गोष्टी आहेत. मात्र दिल्ली सध्या वेट अँड वॉच मोडवर आहे.